स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी, कितीही मोठं संकट असो वा असो वारा वादळी, कितीही मोठं संकट असो वा असो वारा वादळी, तुमचा हात असेल हाती तर पायाने तुडवील मी ते पायदळी. तुमचा हात असेल हाती तर पायाने तुडवील मी ते पायदळी. स्वामी भक्त हो, खरं तर ज्यांच्या जीवनात स्वामी महाराज आले, ज्यांनी ज्यांनी स्वामींची मनापासून भक्ती केली, त्यांच्या जीवनाचं गणितच बदलून गेलं. त्यांच्या जीवनात बेरीज करा अथवा वजाबाकी करा, त्यांच्या जीवनाचा गुणाकार करा अथवा भागाकार करा, त्यांच्याकडे एकच उत्तर, फक्त श्री स्वामी समर्थ. म्हणूनच स्वामींना आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला एकच सांगावंसं वाटतं की आता भीती नाही वाटत कशाची, कारण स्वामी आहेत सदैव पाठीशी. भीती नाही वाटत कशाची, आता स्वामी आहेत सदैव पाठीशी. स्वामी आहेत सदैव पाठीशी. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचाच नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे, जो जगण्याची प्रेरणा देईल, आयुष्यात येणाऱ्या दुःखांना सामोरं जाण्याची एक प्रकारची सकारात्मक शक्ती देईल. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. ते विचार जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. 100% लिहून देते, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चला जाणून घेऊया स्वामी आज काय सांगत आहे. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे आयुष्य नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते. आयुष्य नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते, पण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी मात्र प्रत्येकाच्या सारख्याच असतात. जसं सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख मिळणारच असतं, पण कुणाच्या वाट्याला ते कधी, किती आणि कुठपर्यंत येईल हे सांगणं मात्र अवघड असतं, कारण हे ज्याच्या त्याच्या कर्मांवर अवलंबून असतं. कधी यश तर कधी अपयश, कधी चढ तर कधी उतार, कधी दिवस तर कधी रात्र, आणि अशा पद्धतीचा हा दिवस रात्रीचा खेळ चालणारच असतो. आणि त्या खेळाला प्रत्येकाला खेळावंच लागतं, प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं. पण हा जो दिवस रात्रीचा खेळ आहे, सुखदुःखांचा खेळ आहे, हा खेळ खेळताना जो मनापासून मेहनत घेऊन खेळतो, भगवंताचे नाम सदैव मुखी ठेवून खेळतो, त्याचा विजय हा निश्चितच ठरलेला असतो. अरे पण आम्ही ह्या अख्ख्या मानव जातीला सांगू इच्छितो की माणूस जितक्या डोळस नजरेने अपेक्षा करतो, तितक्याच डोळस नजरेने त्याच्या समोर असणारं जे वास्तव असतं त्याला स्वीकारणं देखील गरजेचं असतं. कारण ज्या नजरेत अपेक्षा असतात त्याच नजरेनं वास्तव बघण्याचं भान देखील ठेवायला हवं. अपेक्षा भंगाचा दुःख करून घेण्यापेक्षा वास्तवाचा स्वीकार करून त्यात जगण्याची कला अवगत झाली की खऱ्या अर्थाने आयुष्य हे परिपूर्ण होत असतं. अरे नशिबाला दोष देण्यापेक्षा मेहनत कर आणि भगवंताचे नाम सदैव तुझ्या ओठी ठेव. अरे तुझा हा भगवंत इतकाही वेडा नाही की तू फक्त अगरबत्ती लावशील, नारळ फोडशील, घंटा वाजवशील आणि तुझ्या इच्छा आपोआप पूर्ण होतील, असं नाही होत रे. अरे दुःख आलं तर ते दुःख दूर करण्यासाठी तुलाही पावलं उचलायची आहे, तुलाही खंबीर व्हायचं आहे. तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुला स्वतःला मेहनत घ्यायची आहे, कष्ट देखील करायचे आहे. देरे हरी खाटल्यावरी असं कधीही होत नाही. वाईट प्रसंग आले तर त्याला सामोरं जाण्याची ताकद तुझ्याकडे असायला हवी, आणि तुला ती ताकद देण्याचं काम मात्र तुझा भगवंत करत असतो. तू फक्त तुझे सत्कर्म कर, पण मेहनतीला कधीही टाळू नको, कष्टाला कधीही सोडू नको. अरे तुला हा मनुष्य देह मिळाला आहे, तुला बुद्धी मिळालेली आहे, त्यामुळे तुझ्या बुद्धीचा वापर करून चांगलं काय वाईट काय याची निवड कर आणि योग्य ती सांगड घाल. अरे हा मनुष्य देह मिळालेला आहे तर संधीचं सोनं कर आणि जितकी चांगली कर्म करता येतील तितकी चांगली कर्म कर. अरे आम्ही अशाच भक्तांच्या पाठीशी असतो जो स्वतःची मदत करतो, मेहनत करतो आणि चांगले कर्म करून सदैव आमचं नामस्मरण करतो. मग अशा भक्तांना आमच्यासाठी प्रसाद आणावा लागत नाही, आमच्यासाठी मंदिरातही यावं लागत नाही, नारळ फोडावं लागत नाही,
पण अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे मात्र सदैव उभे असतो. आम्हाला आपलंसं करण्यासाठी फक्त नामही पुरेसं असतं. अरे जशी साखर एखाद्या कोपऱ्यात ठेवली की त्या ठिकाणी मुंग्यांना बोलवावं लागत नाही, त्या मुंग्या आपोआप त्या साखरेचा शोध घेत येतात. तसंच आमचं आहे, आमच्या नामाचं आहे. जो कोणी भक्त आमचं नाम घेतो, मनापासून आम्हाला नामाच्या स्वरूपात हाक मारतो, त्या भक्ताच्या दिशेने आम्ही आपोआपच वाटचाल करतो आणि आमच्या भक्तापर्यंत येऊन पोहोचतो. अरे ठाऊक आहे आम्हाला ह्या आयुष्यात ज्याला जे हवं ते कधीच मिळत नसतं, ज्याला जे हवं ते कधीच मिळत नसतं. पण एक लक्षात घे, ज्याला जे गरजेचं आहे ते मात्र सदैव मिळत असतं. पण बऱ्याचदा तुझ्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा तुझ्याकडे काय नाही हे पाहण्यातच तू दंग असतो आणि तुझ्याकडे असलेल्या गोष्टींचा तुला साधं पत्ताही नसतो. म्हणून जे तुझ्याकडे आहे त्याचा स्वीकार कर, आनंदाने स्वीकार कर. आणि हो, तुझ्याकडे जे आहे त्याचा कधीही गर्व करू नकोस. तुझ्या मागील जन्माच्या पुण्याईमुळे तुला ते मिळालं आहे हे सदैव लक्षात ठेव. आमचं सदैव तुझ्यावर लक्ष आहे. आमच्या भक्तांवर आम्ही सदैव नजर खिळवून बसतो. तू गर्व बाळगला, तू अहंकार केला तर तुझ्याकडे असलेल्या गोष्टी एका क्षणात हिसकावून घेण्याची ताकद नियतीमध्ये आहे. म्हणून जे मिळालं त्याचा आदर कर, पण गर्व आणि अहंकार कधीही करू नकोस. वेळ ही प्रत्येकाची येते, फक्त कोणाची लवकर येते तर कोणाची उशिरा येते, पण वेळ मात्र नक्की येते, इतकंच लक्षात ठेवायचं. आणि चांगली वेळ आली की माजू नको आणि वाईट वेळ आली की लाजू नको. चांगली वेळ आली तर माजू नको आणि वाईट वेळ आली तर लाजू नको. फक्त कर्म चांगलं ठेवण्याचा प्रयत्न कर, कारण जे तू करशील ते पुन्हा फिरून फिरून तुझ्याकडे परत येणार आहे. आणि आता तूच ठरव, तुला नेमका कशात आनंद मिळतो, तुला काय हवं आहे. आणि तुला जे हवं आहे, जे तुला वाटतं की तुझ्याकडे यावं, तेच आता तू दुसऱ्यांना दे. कारण जे आता तू दुसऱ्यांना देणार आहे ते फिरून तुझ्याकडे परत येणार आहे. जे बघून तुझ्या चेहऱ्यावर हास्य येईल, जे बघून तुला आनंद होईल, अशाच पद्धतीचं कर्म तुला करायचं आहे. इतकी साधी आणि सोपी कर्माची व्याख्या आहे. चांगले कर्म करण्यासाठी तुला गुरुचा आधार हवा असतो. गुरुचं मार्गदर्शन लाभलं की चांगलं काय वाईट काय हे आपोआप कळू लागतं. म्हणून तू आमचा ध्यास घे, आम्हाला गुरु मान आणि आमच्या सानिध्यात ये. मेहनत कर. तुझ्या आयुष्यात तुझ्या या गुरुला सदैव स्मरणात ठेव. कारण ज्याच्या मनी गुरु विचार तो कधीही नसतो लाचार. ज्याच्या मनी गुरु विचार तो कधीही नसतो लाचार. ज्याच्या अंगी गुरुची भक्ती त्याला कशाचीच नसते भीती. त्याला कशाचीच नसते भीती. ज्याच्या हृदयात गुरुमूर्ती त्याची सदैव कीर्ती. ज्याच्या हृदयात गुरुमूर्ती त्याची होई सदैव कीर्ती. जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे कायमचे होतील वजा. त्याच्या आयुष्यातून संकटे कायमचे होतील वजा. मग अशा पद्धतीने जर आमचा भक्त आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असेल तर हा गुरु देखील आमच्या भक्तांना एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी, आपल्या आयुष्याला एक वळण लागण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आता गुरु कोण, तर आपले स्वामी महाराजच आपले गुरु आहे, आपले दैवत आहे, आपले मायबाप आहे. आपले सगळे काही जर आपले स्वामी महाराजच आहे तर आपल्याला फक्त आपली जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची आहे आणि त्यांच्या सेवेची जबाबदारी मात्र आपल्यावर घ्यायची आहे. इतकं सोपं गणित आहे आपल्या आयुष्याचं. कारण गुरुशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही. म्हणूनच कोणीतरी लिहून ठेवलंय, गुरु करा, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. म्हणूनच हा मनुष्य देह मिळाला आहे तर गुरु करूया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घेऊया. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.